विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षेसाठी या परीक्षेच्या तयारीसाठी आपण जी लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. आजचा आपला टॉपिक आहे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. हे युनिट नंबर 3 असणार आहे आणि उतार्यावरीलचे प्रश्न जे आहेत, पॅसेजवरील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांसंदर्भात काय ट्रिक्स आणि काय टिप्स असणार आहेत आणि कशा स्मार्ट पद्धतीने आपल्याला पॅसेजवरील प्रश्न सोडवायचे असतात, तर या संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून कुठलीही स्टेप मिस होणार नाही किंवा कुठलाही पॉईंट मिस होणार नाही आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन किंवा उतार्यावरील प्रश्न जे आहेत ते तुम्हाला अतिशय योग्य पद्धतीने आणि कमी वेळामध्ये सोडवता येतील. तर आपण ते पॉईंट्स काय काय आहेत ते आपण चर्चा करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पॅसेज समोर आला किंवा उतारा समोर आला की बरेच विद्यार्थी गोंधळून जातात आणि मग चुकीच्या पद्धतीने उत्तरं शोधण्याचा प्रयत्न ते करत असतात. तर याच्यामध्ये आपल्याला आन्सर देत असताना गोल्डन फॉर्म्युला फॉर रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे त्याच्यामध्ये 5K याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे. आता 5K म्हणजे काय, तर नो द क्वेश्चन, कीवर्ड, कीप द रिस्पॉन्स, कीप द पॅसेज, नो बोथ लँग्वेज आणि किल रॉंग ऑप्शन्स. तर हे 5K आहे. या 5Kवर जर आपण व्यवस्थित काम केलं तर आपला पॅसेज जो आहे, पॅसेजवरील उत्तरं जे आहेत ते योग्य पद्धतीने येऊ शकतात. आता नो द क्वेश्चन काय होतं की विद्यार्थी पॅसेज आल्यानंतर किंवा उतार्यावरील प्रश्न बघत असताना आधी उतारा वाचून घेतो किंवा तो आधी क्वेश्चन बघतो किंवा तो आधी ऑप्शन बघतो आणि कुठलाही गोष्टीचा तारतम्य न बाळगता तो चुकीचे आन्सर देतो. तर 5K नुसार किंवा या गोल्डन फॉर्म्युल्यानुसार नो द क्वेश्चन, सगळ्यात आधी काय करायचं आहे, तुम्हाला क्वेश्चन वाचून घ्यायचे आहेत. बरं, ते फार डीपली वाचायचे नाही, तुम्हाला बरोबर ते प्रश्न बघायचे आहेत. ठीक आहे. सेकंड आहे कीवर्ड. आता बऱ्याच वेळा तुमच्या प्रश्नामधील शब्द आणि उतार्यावरील प्रश्न शब्द हे मॅच होणारे असतात, म्हणजे ते एक प्रकारचे कीवर्ड असतात. त्याच्यामुळे ते लक्षात घेतले पाहिजे आणि ते शोधले पाहिजे. नेक्स्ट आहे कीप टू द पॅसेज. याचा अर्थ काय, तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे तुमच्या पॅसेजमध्येच असणार आहे. ओके. तुम्ही स्वतःचं डोकं वापरायचं नाही किंवा तुम्हाला किती नॉलेज आहे बाहेरच्या गोष्टींचं, तर ते या पॅसेजच्या क्वेश्चनमध्ये वापरायचं नाही. ओके. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे हे तुम्हाला तुमच्या पॅसेजमधूनच मिळणार आहे. ओके. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि पॅसेजमधूनच उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. नो बोथ लँग्वेज. आता महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये मराठी आणि इंग्रजी असे 2 वेगवेगळे पॅसेज असतात, मात्र त्या दोघांचीही उत्तरं, त्या दोघांचेही ऑप्शन जे आहेत ते सेम असतात. ओके. म्हणजे समजा मराठी पॅसेजमध्ये एखाद्या प्रश्नाचं ब हे उत्तर असेल, तर इंग्रजी पॅसेज वेगळा आहे, मात्र इंग्रजीमधील त्या प्रश्नाचं उत्तर देखील बी हे ऑप्शनच असणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही लँग्वेज तुम्ही थोडक्यात वाचण्याचा प्रयत्न करा, समजून घ्या आणि मग तुम्ही तो पॅसेज सोडवायचा आहे. 5वा गोल्डन नियम आहे किल रॉंग ऑप्शन्स, म्हणजे एलिमिनेट तुम्हाला ऑप्शन करायचे आहे, एलिमिनेशन. ओके. एलिमिनेशन कसं, समजा 4 ऑप्शन दिलेले आहेत, तर 4 पैकी चौथं कुठलं नाही आहे त्याला कमी करा, तिसरं कोणतं नाही आहे त्याला कमी करा, मग पहिलं आणि दुसरं याच्यामधलं कुठलं नाही आहे ते कमी करा, म्हणजे ऑब्वियसली तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. तर हे 5K आहे, ज्याला आपण गोल्डन फॉर्म्युला फॉर रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असं म्हणू शकतो. ओके. आता पुन्हा आपण एक एक पॉईंटवर चर्चा करूयात की अजून काय आपल्याला टिप्स आणि ट्रिक्स सांगता येतील. बघा, तुमच्या स्क्रीनवर 2 पॅसेज या ठिकाणी दिसत आहे. पहिला आहे इंग्रजीमध्ये आणि दुसरा आहे मराठीमध्ये. ओके. तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये देखील अशाच पद्धतीने 2 पॅसेज असणार आहे, एक इंग्रजीत आणि एक मराठीत. मात्र त्या दोघांचेही ऑप्शन जे आहे, उत्तराचे ऑप्शन ते सेमच असणार आहे. त्याच्यामुळं कधी कधी काय होतं
की विद्यार्थी मराठीत वाचतो आणि इंग्रजीमध्ये त्याला वेगळाच पॅसेज वाचतो. मग त्याला असं वाटतं की पॅसेज चुकला आहे का किंवा क्वेश्चन पेपरमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? तर असं नाही. दोन्ही पॅसेज वेगवेगळे असणार आहे, मात्र दोघांची उत्तरं सारखेच असणार आहे. त्यांचे ऑप्शन सारखेच असणार आहेत. ओके. ट्रिक नंबर 1 आहे, प्रथम प्रश्न वाचायचा आहे. आता घाई बिलकुल करायची नाही. जे काही 4 प्रश्न आहेत, ते 4 प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. ओके. विद्यार्थी काय करतो? आधी पॅसेज वाचतो, नंतर उत्तरं वाचतो, नंतर ऑप्शन वाचतो. याच्यामध्ये खूप गोंधळ जो आहे तो विद्यार्थ्यांचा होत असतो. म्हणून काय करायचं आहे? सगळ्यात आधी प्रश्न वाचायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पॅसेज रीड करायचा आहे किंवा तो वाचायचा आहे. ओके. पहिलं प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येतं की उत्तर काय आहे आणि हे कशाशी संबंधित उत्तर आहे. तुमच्या लगेच ते लक्षात येतं. म्हणून पहिलं प्रश्न वाचायचा आहे आणि सेकंड टाईम तुम्हाला त्याचा उतारा वाचायचा आहे. ट्रिक नंबर 2 आहे की मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही उतारे तुम्हाला वाचायचे आहेत. आता सांगितल्याप्रमाणे की इंग्रजी आणि मराठी दोन्ही तुम्ही थोडक्यात वाचल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली त्या पॅसेजचा अर्थ काय आहे, त्याचा उद्देश काय आहे आणि त्याचे निष्कर्ष काय असणार आहेत याचा अंदाज येण्यासाठी हे पॅसेज आहेत आणि ह्या दोघांमधून तुमचं उत्तर करेक्ट येण्यासाठी मदत होणार आहे. म्हणून मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही उतारे तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे. एखादा प्रश्न मराठीतलं तुम्हाला अवघड वाटत असेल तर त्याचं कदाचित इंग्रजीमध्ये तुम्हाला पटकन उत्तर सापडेल किंवा एखादा इंग्रजी प्रश्न तुम्हाला अवघड वाटत असेल तर त्याचं उत्तर मराठी पॅसेजमध्ये तुम्हाला सापडेल. तर याचा फायदा जो आहे तो विद्यार्थ्यांना नक्कीच होणार आहे. ट्रिक नंबर 3 आहे क्रॉस व्हेरिफिकेशन टेक्निक. आत्ताच सांगितल्याप्रमाणे की मराठीमध्ये जर तुम्ही सोडवलं आणि तुम्हाला काही डाऊट वाटत असेल तर तुम्ही लगेच इंग्रजी प्रश्न तोच बघा आणि इंग्रजीचं ऑप्शन काय येत आहे तर हे असं तुम्हाला क्रॉस करायचं आहे. ओके. हे क्रॉस केल्यामुळे काय होतं की तुमचं उत्तर करेक्ट येण्यासाठी मदत होत असते. तर हे एक ऑप्शन आपल्याला महत्त्वाची टिप्स किंवा ट्रिक्स आपल्याला सांगता येते. ट्रिक्स नंबर 4 आहे कीवर्ड शोधायचे आहे. आता बघा प्रश्नामध्ये काही शब्द येतात. कारण, उद्देश, निष्कर्ष, लेखकाचे मत किंवा अकॉर्डिंग टू पॅसेज, मेनली, सजेस्ट, इम्प्लाइज. तर ह्या पद्धतीचे काही शब्द जर येत असतील तर ह्या शब्दानुसार आपल्याला उत्तर शोधणं सोपं होऊन जातं. ओके. तर हे कीवर्ड काय आहेत हे कीवर्ड आपल्याला शोधले पाहिजे जेणेकरून आपलं आन्सर जे आहे ते करेक्ट येईल. ट्रिक नंबर 5 आहे स्वतःचे ज्ञान वापरू नका. सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे की तुमचे सगळे उत्तरं जे आहे हे पॅसेजवर डिपेंड आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला त्या विषयाबद्दल किती नॉलेज आहे, किती ज्ञान आहे, तुम्हाला किती माहिती आहे, किती ॲडव्हान्स तुमचं नॉलेज आहे, अपडेटेड नॉलेज आहे, तर हे बिलकुल वापरण्याची गरज नाही आहे. कारण तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला त्या पॅसेजमधूनच द्यायचं आहे. ओके. त्याच्यामुळे ट्रिक नंबर 5 आहे की स्वतःचं नॉलेज वापरू नका किंवा स्वतःचं ज्ञान वापरू नका. ओके. ट्रिक नंबर 6 लेखकांचं मत ओळखा. ओके. बऱ्याच वेळा पॅसेजमध्ये लेखक समर्थन करतो का, एखाद्या गोष्टीचं समर्थन करतो का किंवा तो विरोध करतो का, काही सूचना देतो का की फक्त तो माहितीच पुरवतोय, हे सगळ्यात आधी ओळखलं पाहिजे. याच्यावरून देखील आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर देता येतं. म्हणून ऑथर जो आहे, लेखक जो आहे, त्याचं म्हणणं काय आहे हे ओळखता आलं पाहिजे. ट्रिक नंबर 7 आहे एक्स्ट्रीम वर्डपासून सावध राहणे. जर पर्यायामध्ये ऑलवेज, नेवर, ओनली, ऑल, एंटायरली, कम्प्लिटली असे शब्द येत असतील तर बहुतेक वेळा हे उत्तरं जे आहेत हे चुकीचे असतात. त्याच्यामुळे एक्स्ट्रीम वर्डपासून आपण सावध राहिलं पाहिजे. असे जर वर्ड त्याच्यामध्ये येत असतील तर ते उत्तर चुकीचं असतं. ओके. त्याला सिलेक्ट करायचं नाही. ओके. हे असे जर शब्द आले तर याला सोडून इतर जे पर्याय आहेत त्याच्यावर विचार करावा. ओके. नेक्स्ट आहे ट्रिक नंबर 8 एलिमिनेशन मेथड. पहिल्या स्लाईडमध्ये सांगितल्याप्रमाणे काय किल द ऑप्शन किंवा एलिमिनेशन मेथड. तर याच्यामध्ये काय आहे की 4 पर्याय आहे. मग 4 पर्यायांपैकी शेवटचा पर्याय जो चौथा पर्याय आहे कोणता तुम्हाला वाटत नाही त्याला पहिले बाजूला काढा. मग तिसऱ्या पर्यायावर या, त्याच्यातून तुम्हाला कुठला योग्य वाटत नाही त्याला बाजूला काढा. मग दुसऱ्या पर्यायावर या, म्हणजे ऑब्वियसली जो योग्य उत्तर आहे ते तुम्हाला मिळू शकतं. याला एलिमिनेशन मेथड असं म्हणतात. तर ह्या
8 नंबरच्या ट्रिकप्रमाणे आपण उत्तर काढू शकतो. ट्रिक नंबर 9 आहे फॅक्ट आणि ओपिनियन वेगळे करा. आता फॅक्ट बरोबर काय पॅसेजमध्ये स्पष्ट लिहिलेले असते, ओके, आणि ओपिनियन लेखकाचे मत, इन्फरन्स, पॅसेजमधून निष्कर्ष काय निघतोय, ओके, तर याचा अंदाज घेऊन तुम्हाला उत्तरं देता आले पाहिजे. विद्यार्थी बऱ्याच वेळा ह्या गोष्टीमध्ये गोंधळ करतात आणि विद्यार्थ्यांचं उत्तर जे आहे ती चुकण्याची मॅक्झिमम शक्यता असते. म्हणून फॅक्ट आणि ओपिनियन जे आहे ते वेगळं करायचं आहे की ॲक्च्युअल पॅसेजचा निष्कर्ष काय आहे आणि लेखकाचं मत काय आहे, तर ह्या दोन गोष्टी वेगळ्या असतात. ओके. ट्रिक नंबर 10 आहे टाईम मॅनेजमेंट. आता प्रत्येक पॅसेजसाठी जास्तीत जास्त 6 ते 8 मिनटं तुम्ही दिले पाहिजे, ओके. याच्यापेक्षा जर जास्त वेळ जर तुम्ही दिला तर पुढच्या प्रश्नांवर किंवा पुढचे जे तुमचा सिक्वेन्स आहे त्याच्यावर परिणाम होऊ शकतो आणि तुमचं टाईम मॅनेजमेंट जे आहे ते गडबडू शकतं, ओके. ह्याच पॅसेजसाठी जर जास्त वेळ दिला तर पुढचे प्रश्न तुम्हाला सोडवता येणार नाही, तिथे तुमचा गोंधळ उडू शकतो, ओके. म्हणून 6 ते 8 मध्ये पॅसेज सोडवण्याचा मॅक्झिमम प्रयत्न तुमचा झाला पाहिजे, ओके. टाईम मॅनेजमेंट फार महत्त्वाचं आहे. ट्रिक नंबर 11 आहे ऑप्शन आधी नको, ओके. बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतो, आधी ऑप्शन पाहतो पुन्हा पॅसेज वाचतो, पुन्हा ऑप्शन पाहतो पुन्हा पॅसेज वाचतो, तर याच्यामध्ये खूप गोंधळ होतो आणि ह्या गोंधळामध्ये उत्तर चुकण्याची शक्यता असते. म्हणून सगळ्यात आधी सांगितल्याप्रमाणे काय तर पहिलं प्रश्न वाचा आणि दुसऱ्यांदा तुमचा पॅसेज वाचा, म्हणजे तुम्हाला लगेच अंदाज येतो की कुठल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, ओके. त्याच्यामुळे ऑप्शन आधी वाचायचे नाही, तर ही गोष्ट तुम्ही टाळली पाहिजे. 12 नंबरची ट्रिक आहे 2 भाषांचा स्मार्ट वापर. दुसऱ्या स्लाईडमध्ये मी सांगितल्याप्रमाणे की मराठी आणि इंग्रजी असं दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला पॅसेज असणार आहे. त्याच्यामुळे गोंधळून न जाता दोन्ही पॅसेज थोडक्यात तुमच्या नजरेखालून गेले पाहिजे, जेणेकरून दोघांचाही उद्देश काय आहे, दोघांचे ऑप्शन कसे असणार आहेत, तर याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने रीडिंग कॉम्प्रिहेन्शन जे आपलं युनिट नंबर 3 आहे, तर युनिट नंबर 3चं रीडिंग कॉम्प्रिहेन्शन किंवा उतार्यावरील प्रश्न जे आहे ते स्मार्ट पद्धतीने तुम्हाला सोडवता आले पाहिजे. जे गोल्डन 5 रूल्स तुम्हाला सांगितलेले आहे त्या रूल्सप्रमाणे आणि ह्या 12 टिप्स किंवा ट्रिक्सप्रमाणे तुम्ही जर स्मार्ट पद्धतीने रीडिंग कॉम्प्रिहेन्शन हा टॉपिक जर सोडवला तर तुम्हाला पैकीच्या पैकी या टॉपिकमधले उत्तर जे आहेत किंवा मार्क्स जे आहेत ते मिळू शकणार आहेत. तर मित्रांनो, आता लवकरच पुढचा व्हिडिओ आपण युनिट नंबर 4वर पण करणार आहोत. तर व्हिडिओ बघत राहा आणि काही सजेशन असेल तर ते सुद्धा देत राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.